तर हिंदीवरून राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर आता भाजपने देखील पलटवार केलाय। हिंदीबाबत भाजपने अधिकृत भूमिका जाहीर करत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय आणि राज ठाकरेंकडून दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे। पाहूया। ऐका ना, त्यांचं ऑफिस तिकडे आहे। हिंदी पुस्तक छपाई बंद, हिंदी पुस्तक छपाई बंद। पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्याला मनसेने कडाडून विरोध केला। दरम्यान सरकारच्या निर्णयाविरोधात मनसेचे कार्यकर्ते देखील आता चांगलेच आक्रमक झालेत। राज्यात हिंदी विषय कसा शिकवतात बघतोच असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिला। दरम्यान यानंतर भाजपने आता राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं। राज ठाकरे आणि काँग्रेसकडून गैरसमज पसरवण्याचं काम सुरू असल्याचं भाजपने म्हटलंय। राज्य सरकारने हिंदी अनिवार्य केलेली नाही। पहिली भाषा म्हणून मराठी सक्तीची आहे, ती कुणालाच नाकारता येणार नाही। दुसरी भाषा ही इंग्रजी आहे, कारण ती जागतिक भाषा आहे। तिसरी भाषा म्हणून अनेक पर्याय देण्यात आले, त्यामध्ये उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, सिंधी, पंजाबी, बंगाली, संस्कृत, पाली, अर्धमागधी, महाराष्ट्रीय प्राकृत हिंदी इत्यादी भाषा निवडता येणार। त्यात नियम फक्त एकच आहे की भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 20 पेक्षा अधिक असेल तर तिथे शिक्षक देण्यात येतील। 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या नसेल तर ती भाषा ऑनलाईन शिकावी लागेल। जुन्या आणि आताच्या रचनेत फरक काय? पूर्वीच्या अभ्यासक्रमात 1ली ते 5वी त्रिभाषा सूत्र नव्हतं, मात्र 6वी पासून त्रिभाषा सूत्र सक्तीचं होतं। म्हणजे आधी सुद्धा 6वी पासून 3 भाषा शिकाव्याच लागत होत्या। मात्र आता नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आल्यानं त्रिभाषा सूत्र सर्व राज्यांनी स्वीकारलंय। हे नवं शैक्षणिक धोरण देशभरातल्या शिक्षण तज्ञांच्या शास्त्रीय अभ्यासानंतर स्वीकारण्यात आलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अभ्यासू नेते मानले जातात, मात्र हिंदी भाषेवरून ते राजकारण का करतायत असा सवाल भाजपकडून केला जातोय। तिसरी भाषा हिंदी भाषा ही शिकण्यासाठी उपलब्ध आहे। ज्यांना हिंदी भाषेशिवाय कुठलीही भाषा शिकायची आहे त्याला ती भाषा शिकण्याची परवानगी आहे। म्हणजे तिसरी भाषा ही हिंदी कंपल्सरी अनिवार्य नाही। मात्र तरीही राज ठाकरे आजच्या प्रेस कॉन्फरन्समधून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत। जर 20 विद्यार्थी उपलब्ध असतील तर तिसरी अन्य भाषा कोणतीही घेता येईल अशा प्रकारचा स्पष्ट उल्लेख त्या परिपत्रकात आहे। हिंदीवरून राज ठाकरेंकडून काही सवाल उपस्थित करण्यात आले। तसंच हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंनी सरकारला इशारा देखील दिला। मात्र राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर भाजपने त्यांना प्रत्युत्तर दिलं। तसंच हिंदीवरून राज ठाकरे दिशाभूल करत असल्याचा आरोप देखील भाजपकडून केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।